अजूनमधून मी पण बोलेन तुमच्याशी. या जगात दोन प्रकारची माणसं आहेत, एक नास्तिक आणि आस्तिक. आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं ते. नास्तिक म्हणतो की देवबिव काही नसतं, खरं तर आपल्या कर्मावर सगळं अवलंबून आहे. आपण नुसतं देवदेव करत बसतो तर अन्न खायला कोण देईल आपल्याला. आस्तिक माणसाची अवस्था मात्र फार विचित्र असते. त्याला देवाविषयी कोणीतरी काहीतरी सांगितलेलं असतं आणि त्यावर त्याने कोणताच विवेक न करता सहसा आंधळेपणे विश्वास ठेवलेला असतो. एखाद्याने त्याला सांगितलं की तू अमुक एक पूजाविधी नाही केलंस तर तुझ्यावर देव कोपेल, किंवा तू अमुक एक शांती केलीस तर तुझ्या आर्थिक भरभराट होईल. झाले तो मग ते करत सुटतो. बऱ्याचदा आस्तिकता ही भीतीतून आलेली असते. ओशो म्हणतात, आंधळ्या आस्तिकापेक्षा संशय नास्तिक परवडला. तो चौकशी करत निदान देव कसा आहे, खरा देव कसा आहे हे हुडकून तरी काढतो. माणसाने जर विवेक जागृत ठेवून सेल्फ एन्क्वायरी केली तर एक ना एक दिवस सत्याचा उलगडा झाल्याशिवाय राहणार नाही. संत तुकाराम महाराजांनी ज्ञानयुक्त भक्ती केली, आंधळी भक्ती नाही. भंडाराच्या डोंगरावर जाऊन त्यांनी जवळपास 1 महिनाभर कडक तपश्चर्या केली. त्यांनी निश्चयच केला होता की परमेश्वराची अनुभूती घेतल्याशिवाय मी घरी जाणार नाही. असे म्हणतात की झोप लागून नामस्मरणात खंड पडू नये म्हणून त्यांनी आपली शेंडी झाडाच्या एका फांदीला बांधून ठेवली होती. त्यांचा निश्चय पाहून शेवटी भगवंताला त्यांची करुणा आली आणि त्यांना आत्मसाक्षात्काराचा प्रसाद दिला. ज्ञानप्राप्ती किंवा आत्मानुभूती झाल्यानंतर त्यांच्या मुखातून जे शब्द उमटले ते अलौकिक असे आहेत. त्यांच्यातील कर्ताभाव किंवा मीपणा पूर्णपणे गळून गेला होता. त्यांना स्पष्टपणे असे जाणवले की आपण केवळ माध्यम आहोत. हा देह म्हणजे केवळ बाहुले असून त्याचा आधार मात्र परमेश्वर आहे. तोच आपल्याला चालवतो आहे आणि तोच आपल्या मुखातून शब्द वदवतो आहे. तोच कायम आपल्यासोबत असतो. ऐकूयात, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. सादर करीत आहेत स्वाती सोनी.